बघू काय होतं. नक्कीच सिद्धार्थजी, त्या लेयर्स नेमक्या काय ते मी आपल्याकडून समजून घेणार आहे. मंगेश ससाण्यांना पुढचा प्रश्न. मंगेशजी, मराठा आंदोलनाची धूळ अद्याप खाली बसत नाही. तोच ओबीसी समाजाच्या आक्रमक होण्याची नेमकी कारणं काय आहेत? आज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन निदर्शनं का करावी लागली? आंदोलन का पुकारलं जाण्याची शक्यता आहे? GR निघालेला आहे. ओबीसींना नेमका कसला त्रास आहे तो समजावून सांगा. नाही विशालजी, नक्कीच या संदर्भामध्ये ओबीसीचं या GRच्या माध्यमातनं जे काही खूप मोठं जे नुकसान होणार आहे, तर आपण मुळात पाहिलं तर ह्या GRची जी आपण हेडिंग जर पाहिली तर हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन, आता याच्यामध्ये आणखी एक मी सांगतो, आजची डेव्हलपमेंट आता कुणाला माहित, कुणाच्या लक्षात आली असेल नसेल, पण काल याच्यामध्ये या हेडिंग मध्ये आणि आतमध्ये पण मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना असा शब्द होता. आज सुधारित GR आणलाय, ते पात्र शब्द पण काढून टाकलेला आहे. म्हणजे आता आपल्या सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे की नक्की राज्य सरकार काय करतंय. इथं हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीचा, आता हरिभाऊंनी सांगितलं आणि ते खरंच आहे, गॅझेटियर मध्ये कोणत्याही समाजाच्या कोणत्याही व्यक्तीची, कोणत्याही गावातल्या व्यक्तीची वैयक्तिक काही नोंद नसती. या गॅझेटियर वरनं नॉट अ सिंगल वन सर्टिफिकेट दे कॅन इश्यू, एक पण सर्टिफिकेट ते देऊ शकत नाही. पण याच्या आतमध्ये जे दिलेलं आहे, म्हणजे त्यांना जे साधायचं होतं, जो सगळे सोयरेचा 1.5 वर्षापूर्वी अध्यादेश आला होता, ड्राफ्ट नोटिफिकेशन, आणि त्याच्यामध्ये सगळ्या सोयऱ्यांना आणि गणगोतातल्या लोकांना ऍफिडेव्हिट वरून जातीचा दाखला द्यायची जी त्यांनी सोय केली होती, इथं सगळे सोयरे आणि गणगोताला त्यांनी पर्यायी शब्द निवडले, शब्द आणि त्याच्यामध्ये टाकले नाते संबंधातील कॉमा कुळातील. आता काल एका डिबेट मध्ये कोंढरे साहेब म्हणाले की नाही, नातेवाईकांची व्याख्या या 2012च्या नातेसंबंधाची दिलेली आहे. आता हा माझ्याकडे 2012चा हा अध्यादेश आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथं H जो हे आहे याच्यावर मध्ये रिलेटिव्हची व्याख्या दिलेली आहे, ब्लड रिलेटिव्ह फ्रॉम पॅटर्नल साइड ऑफ द अप्लिकंट. मग मला एक सांगा, बघा आता नातेवाईक आणि नाते संबंधातील या दोन शब्दामध्ये खूप मोठा फरक आहे. मुद्दाम असं कुठेतरी ढोबळ शब्द ठेवायचे. आणि राहिला विषय कुळाचा, तर कुळाची व्याख्या या GR मध्ये जे अधिनियम सांगितले 2012चा आणि नंतर 2024चा, याच्यामध्ये कुळाची व्याख्या कुठे केली? सगळे सोयरेचा जो तो ड्राफ्ट होता त्याला हरकती 8 लाख घेतल्या, तोच फक्त शब्द बदलून शब्द छल करून आणलेला आहे. आणि कुणबी दाखल्यांनी ओबीसी दर पडलं होतं, आता तर डायरेक्ट राजमार्ग चालू केलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा तर चोरून येत होते. सामाजिक मागासले पण सिद्ध होत नाही. 3 राष्ट्रीय आयोगाने, म्हणजे कालेलकर कमिशन 53 साली, त्यानंतर BD देशमुख कमिटी 82 साली, मंडल कमिशन 2000 साली, नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन यांनी, म्हणजे सामाजिक मागासले पण सिद्ध झालं नाही. ओबीसीत ऑफिशियली येता येत नाही, कायदेशीररित्या येता येत नाही, कोर्ट डिनाय करते. म्हणून बॅकडोर एंट्री करण्यासाठी हे सगळे GRच्या माध्यमातून सांगितलं जातंय की ही हिंट आहे, म्हणजे तुम्ही बिटवीन द लाईन्स ओळखून घ्या. आणि तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकाऱ्याची कमिटी नेमली गेली आहे. जे काम क्लास 1 ऑफिसर तहसीलदार करायचे, तुम्ही तलाठी ह्या अशा कुठल्या नाते संबंधातील किंवा कुळातील एखाद्या व्यक्तीला कुणबी दाखला असेल त्याचं प्रतिज्ञापत्र घेणार, ते व्हेरीफाईड तलाठी करणार, अहवाल पाठवणार. म्हणजे विशालजी तुम्ही समजून घ्या, याच्या आधी या कुणबी दाखल्यांचा सुळसुळाट झाला होता पैसे देऊन, आता ते आणखीन सोपं केलं. म्हणजे बरोबर आहे, म्हणजे कायद्यातील एका बाजूला पळवाटांचा त्या ठिकाणी दुरुपयोग होऊ शकतो, तर दुसरीकडे मात्र ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय की कोणाच्या अधिकार क्षेत्रात ते व्हायला हवं होतं त्यामध्येही पळवाट असल्याचं दिसतंय. विकास लवांडेजी, सरकारच्या GR